नमस्कार मैत्रिणींनो. आपण आज छानशी बटाट्याची भाजी बनवणार आहे. तर आपण त्यासाठी मी हे कांद्याची पेस्ट बनवून घेतली. मोठे 2 कांदे घेतले होते आणि त्याची पेस्ट बनवलेली आहे. त्यासाठी याच्यामध्ये खोबऱ्याचं भाजलेलं कूट पण टाकलंय मी याच्यात. नंतर एक लाल मिरची भाजून टाकलेली आहे, लसूण टाकलेला आहे, कोथिंबीर टाकलेली याच्यात दळताना आणि एक टमाटा कट करून मी याच्यातच फिरवलेला आहे. असं हे पेस्ट आहे एकत्र. नंतर आपण एक चमचा हे सगळं घेतलेलं आहे मसाला, चटणी आणि धणे जिरे कूट, हळद आणि थोडासा हिंग असं घेतलेलं आहे. आता आपण हे दही थोडंसं याच्यामध्ये दही टाकून देऊ आणि याला ओलं करून घेऊ. अशा पद्धतीने ओलं करून घेतलं मी. नंतर एक छोटासा कांदा कट केलेला आहे, तो आपण तळताना फोडणी देताना तळू आपण त्याला. थोडीशी कोथिंबीर याच्यात पण मी टाकली बरीच. नंतर 3 ते 4 बटाटे मी असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आणि छान तळून घेतलेले त्यांना. अशा पद्धतीने मीठ टाकून छान खारसट झालेले ते. आता यांना काढून घेऊ आपण आणि फोडणी देऊ आपण. छान झालेले आहेत. आपण हे बटाट्याचं उरलेलं तेल पण तळलेलं काढून घेतलं आणि बाकीचं आणखी थोडं टाकू. थोडी मोहरी टाकू आपण. थोडं जिरं टाकायचं आणि कांदे तळून घ्यायचे. मीठ टाकायचं. नंतर ही चटणी तळून घ्यायची. गॅस बंद करून द्यायचा. चटणी जळायला नको म्हणून आपण दही किंवा पाण्यामध्ये भिजवलेली भिजवायची तिला. आणि छान कलर पण येतो भाजीला, तो पण छान येते. त्यामुळे मी असं केलेलं आहे ओलं. आणि चटणी जळत नाही विशेष. पेस्ट टाकून द्यायची. छान तेल सुटेपर्यंत तिला परतवून घ्यायची छान. मध्ये हलवत राहायचं. झाकण पण ठेवून द्यायचं. पण ते अर्ध्या एक मिनिटात उघडून चाळून द्यायचं त्याला. चिटकू शकतो तो खाली.
आता मसाला छान तळला गेलाय आपला. पण बटाटे टाकून दे. तुम्हाला अशी कोरडी ठेवायची असेल फक्त अर्धा 1 मिनिट फक्त झाकण ठेवून होऊ द्यायची तिला. शिजून जाते ती, कारण 80% मी त्यांना तळून टाकले. आपण याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहे. आता गॅस बंद करून द्यायचा आणि झाकण ठेवून द्यायचं थोडंसं. 2-1च मिनिटात होऊन जाणार आहे ती भाजी. तर मैत्रिणींनो, आपली बटाट्याची ग्रेव्ही तयार आहे. अशा पद्धतीने बनली भाजी, छान शिजून गेलेली आहे, व्यवस्थित झालेली. तर अशा पद्धतीने बनवून पहा, छान लागते भाजी. वरण भात सोबत, भातासोबत, पोळीसोबत छान लागते. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपली बटाट्याची ग्रेव्हीची भाजी तयार आहे. एकदम थोडीशी ग्रेव्ही ठेवली आहे मी, ओलसर, आणि थोडंसं टाकलंय. तर अशा पद्धतीने बनवून बघा, छान लागते भाजी. तर आपला व्हिडिओ इथे समाप्त झालाय. लाईक करा, सबस्क्राईब करा, रेसिपी आवडल्यास शेअर करा तुमच्या मैत्रिणींना. थँक्यू. भेटूया अशाच चांगल्या रेसिपी सोबत. थँक्यू.